आहे आदित्य तोरखड. माय नेम इज कसरे आमजे आदिनाथ. मी आता FIBSC ला ॲडमिशन घेतले आहे. या कॉलेजमध्ये आला म्हणजे येण्याआधी पूर्वी म्हणजे इथं मला माहीत नव्हतं इथं काय काय आहे. सगळे सांगायचे हे कॉलेज छान आहे असं तसं, पण इथं आल्याचं म्हणतं की हा खरंच हे कॉलेज खूप सुंदर आहे. आणि ॲडमिशन घेतल्यानंतरही म्हणजे कॉलेजबद्दल वेगवेगळ्या फॅसिलिटी सुविधा याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण ब्रिज कोर्समध्ये हे सगळं म्हणजे एकदम सविस्तरपणे सगळ्या शिक्षकांनी सांगितलं आहे. सर्वात पहिल्यांदा आली तेव्हा इथं NEPचं म्हणजे हे चालू होतं, प्रोग्राम चालू होता. आणि त्याच्यामध्ये पण अनेक नवीन 2020चं धोरण आहे. ह्याच्यामध्ये की मुलांना 12वी नंतर आपल्या आवडीनुसार काय घ्यायचं आहे, पुढे समजा दुसऱ्या फॅकल्टीमध्ये आवड निर्माण झाली तर त्याच्यामध्ये पण ॲडमिशन भेटतं. हे वयाच्या मर्यादित कालावधीपर्यंत शिक्षण नसतं की आपण पुढे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत शिक्षण घेऊ शकतो. ह्या NEPच्या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. नंतर NCCचे पण लेक्चर झालं आहे. त्याच्यामध्ये सर आलेच बोलले बेटे बेटे सावधान, म्हणजे हे समजते की हे आलेच बोलले की बेटे बेटे सावधान, म्हणजे हे समजते की NCC किती स्ट्रिक्टपणे इथं घेतात. आणि या सगळ्या कार्यक्रम ह्या म्हणजे NCC एवढ्या स्ट्रिक्टपणामुळेच आज म्हणजे राष्ट्रीय स्तरावर किंवा दिल्लीच्या परेडमध्ये पण या कॉलेजचे विद्यार्थी जाता येतं. अजून स्पोर्टमध्ये पण म्हणजे राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळे विद्यार्थी आपले चमकत आहात. हे पण या कॉलेजची खूप मोठी बाब आहे. जे माहीत नव्हतं अजून या कॉलेजमध्ये काय काय सुविधा आहेत त्या सगळं समजल्या. ज्या कॉलेजचा कॅम्पस आहे सगळा इतका सुंदर आणि रम्य आहे की म्हणजे ते नाटक बनवण्याला सुद्धा एवढ्या कॉलेज म्हणून हे आपलं कर्जतचं विद्यालय आवडलं, म्हणजे ह्याच्यासारखं अजून काही नाही आहे. एवढ्या महाराष्ट्रामध्ये पण एवढे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एवढे कॉलेज असूनही त्यांना हे एवढे मोठे डिरेक्टर असून सुद्धा त्यांनी हे कॉलेज निवडलं आणि पिक्चर इथं शूटिंग केली. आणि तो पिक्चरही खूप म्हणजे गाजला त्या टायमाला. अजून या कॉलेजचे सगळे शिक्षक पण खूप म्हणजे त्यांच्या जीवापाड सगळे विषय ते समजावून सांगतात, शिकवतात. अजून थँक्यू. धन्यवाद आदित्य. यानंतर येत आहे तोरखड आदित्य आणि त्याच्यानंतर तयार राहायचे ऐश्वर्या मुळे. विद्यार्थ्यांना विनंती आहे 2च मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करायचे. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे आदित्य तोरखड. मी FIBSचा विद्यार्थी आहे. ब्रिज कोर्स म्हणजे काय? ब्रिज कोर्स म्हणजे आपण आपली स्किल डेव्हलपमेंटसाठी जो राबवण्यात येणारा प्रोग्राम. ब्रिज कोर्समध्ये बरेच स्पोर्ट, एज्युकेशन विषयी माहिती, स्पर्धा परीक्षा याविषयी माहिती. अजून खरं तर म्हणजे माझा आवडता विषय स्पोर्ट आहे. तर भुजबळ सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्याची माहिती दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. खरं तर म्हणजे मी अजून एका शिक्षकांशी भेटण्याची उत्सुक आहे, ते म्हणजे आमचे मॅथचे मस्के सर. खरं तर सर तुमच्यामुळेच मला मॅथला ॲडमिशन भेटलंय. त्यांचं पण हार्दिक धन्यवाद. खरं तर मी PSCला काय ॲडमिशन घेतलं, माझं खरं ड्रीम होतं इंजिनिअरिंग, पण काय कारणामुळे मला तिथं नाही जाता आलं. तर माझे वडील पण एक टीचर होते ज्युनियर कॉलेजला. त्यांचं 3 वर्षापूर्वी कोरोनात निधन झालं. त्यामुळे मी हा पर्याय निवडला की त्यांच्यासारखं काहीतरी मोठं होऊन दाखवावं. त्यामुळे मी दादा पाटील हे कॉलेज निवडलं, कारण की तिथं अतिशय
चांगल्या प्रकारे शिक्षण, कॅम्पस, स्पोर्ट सगळ्या विविध भागांमध्ये स्पर्धा करता यावी यासाठी मी हे कॉलेज निवडलं. मी मान्य प्राचार्य यांचे धन्यवाद मानतो की अतिशय चांगल्या प्रकारे आपण सगळं स्पर्धा राबवतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. यानंतर येत आहे ऐश्वर्या मुळे आणि तिच्यानंतर तयार व्हायचे मासाळ अभिनव. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज ऐश्वर्या महेश मुळे. मी खर्डा इथून आलेले आहे. 12वीला मी खर्ड्यातच होते आणि नंतर मी दादा पाटील इथं प्रवेश घेतला. पण मी आल्यावर मला माहीत नव्हतं हे कॉलेज इतकं मोठं असतं, इथं एवढ्या सुविधा असतात. आणि ब्रिज कोर्सला मी फर्स्ट डे बसून आहे. तिथं पण खूप सरांनी छान छान माहिती सांगितली सगळी खूप. आणि 3 तारखेला स्कूल कनेक्ट हा प्रोग्राम होता. पण त्यात पण डोंगरे सरांनी पण खूप छान माहिती दिली आणि आपल्या नगरगड सरांनी पण खूप छान माहिती दिली. आणि ब्रिज कोर्समध्ये खूप छान सगळं चांगलं शिकवलं. आणि पवार मॅडम यांनी खूप मोटिवेट केलं की आपण स्टेजवर कसं बोलायला पाहिजे, कसं नाही, हे जस्ट खूप सांगितलं. आणि मी फर्स्ट टाईमच स्टेजवर बोलते. त्यांना पण मी थँक्यू म्हणते की त्यांनी सांगितलं तर मी झाले तयार. आणि थँक्यू. आणि मला हे कॉलेज खूप आवडलं आणि मला छान वाटलं हे कॉलेज. थँक्यू. यानंतर येत आहे अभिनव मासा. त्यानंतर तयार व्हायचे दिवसे वैष्णवी. Hi guys, good morning. I am Abhinav Prakash Masa. I am here from Ambila. मी दादा पाटीलमध्ये BSc ला ॲडमिशन घेतलेलं आहे, BSc ला. आणि इथे आल्यापासून सरांनी आम्हाला इंग्लिश सरांनी आम्हाला NEP 2020 बद्दल समजून सांगितलं. आणि मोस्ट थँक्यू फॉर पवार मॅम. त्यांनी खूप मस्त आणि फ्रेंडली आम्हाला सर्व गोष्टी समजून सांगितल्या. अकॅडमिक कॅलेंडर अँड ऑल अबाउट एव्हरीथिंग. अँड ICC फॉर गर्ल्स त्यांनी सर्व गोष्टी समजून सांगितलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि आय एम हिअर फॉर ओनली अँड ओनली पॉवर मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि भुजबळ सरांनी स्पोर्ट्सबद्दल खूप सारं समजून सांगितलं. त्यांनी आल्या सगळ्यांना 3 स्टेपचा अप्राउंड सांगितल्या होत्या, त्याच्यासाठी खूप धन्यवाद सर. बट इथं कोणी वाजवले नाही, त्यांच्याही खूप थँक्यू सर. आणि इंग्रज सरांनी सर्व व्हॉट इज द क्रेडिट्स अँड ABC कार्ड आणि सगळं समजून सांगितलं, त्यांचंही अभिनंदन. आणि आपले ऑनरेबल प्रिन्सिपल त्यांचंही खूप खूप धन्यवाद करतो, कारण त्यांच्यामुळे आम्हाला ब्रिज कोर्स आणि 12वी नंतर BSc काय असतं, BSc मध्ये क्रेडिट काय असतात, अकॅडमिक कॅलेंडर काय असतं, NEP 2020 काय आहे, इथे कल्चर काय आहे, स्पोर्ट्सचं फेस्टिवल कसं होतं, यूथ फेस्टिवल कसं होतं, अँड एव्हरीथिंग अबाउट युनिव्हर्सिटी फंक्शन्स अँड सगळं काही समजून सांगितलं. ओनली फॉर बिकॉज ऑफ सर, ऑनरेबल सर. Thank you so much and big clap round for our honorable principal to achieve for his new achievement. Thank you sir for giving me a best opportunity. Thank you so much. थँक यू अभिनव. यानंतर येत आहे दिवसे वैष्णवी. त्याच्यानंतर सुपेकर नेहा यांनी तयार राहायचं आहे. Good morning everyone. Myself Divse Vaishnavi. I am now studying FY BSc Dada Patil Mahavidyalaya Karjat. What is bridge course? Bridge course transition from one level education to another. पण या कॉलेजमध्ये याच्याबद्दल मला माहीत नव्हतं की ब्रिज कोर्स म्हणजे काय. इथे आल्यावर समजलं की इथे काय फॅसिलिटीज, काय सुविधा वगैरे आहे हे सर्व समजलं. सर्व मार्गदर्शन भेटलं, गायडन्स भेटलं. तसेच आम्ही 1 आठवडा झालं ब्रिज कोर्सचे लेक्चर अटेंड करत आहोत. त्याच्यापासून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अगोदर एवढंच माहीत होतं की MPSC UPSC वगैरे असते. त्याच्यामध्ये
आपण किती अटेम्प्ट देऊ शकतो, त्याची वय मर्यादा काय, त्याचे मार्क्स, वेळ काय, हे काही माहीत होतं. हे समजलं. नंतर बोलायचं झालं तर स्पोर्ट्स माझा हा आवडता छंद आहे. या छंद स्टडीसोबतच आपण याच्यामध्ये पण आपलं करिअर करू शकतो. हे मला आपले कॉलेजचे रिस्पेक्टेड भुजबळ सर यांच्यामुळे समजलं. थँक्यू सर. तर नेक्स्ट झालं तर शॉर्ट टर्म कोर्स, याच्यामध्ये जवळपास आम्ही 20 कोर्स म्हणजे याची माहिती भेटली की आम्हाला याच्यामध्ये याच्या सर्व फॅसिलिटीज इथं अवेलेबल आहेत. सर्व काही समजतो. थँक्यू सो ऑल. थँक्यू. थँक्यू. आणि यानंतर शेवटची विद्यार्थिनी नेहा सुपेकर आपलं मनोगत व्यक्त करेल. विद्यार्थी मनोगतातील शेवटचं मनोगत नेहा सुपेकर. Good morning everyone. Say good morning. Then now my name is Supekar Neha Gautam and I am that college student, and I would like to thank you everyone and every teacher, and mostly I want to say thank you our honorable principal sir for giving me that opportunity. So thank you sir. आणि मी मराठीत बोलते कारण की मला मराठीत कम्फर्टेबल वाटतंय. सो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे माझे पप्पा रिटायर्ड मेजर आहेत आणि त्यांचं असं स्वप्न आहे की मी पण त्यांच्यासारखं काहीतरी नवीन करावं किंवा नवीन काहीतरी म्हणजे या कॉलेजला काहीतरी मिळवून द्यावं. फर्स्ट ऑफ ऑल मी ज्यावेळेस इथे आलते त्यावेळेस माझं म्हणजे फर्स्ट म्हणजे कसं स्पोर्ट्स हा माझा इंटरेस्टिंग पॉईंट आहे. आणि ज्यावेळेस मी ते ॲडमिशनसाठी आलते तर पप्पा असं म्हटले की हे कॉलेज तुझ्या नाही का म्हणते ना ते उडायसाठी पंख लागतात, तर ते पंख देण्याचं काम हेच कॉलेज तुला करू शकतं. आणि मी जास्त म्हणजे तुमचा टाईम घेत नाही आहे, लवकरात लवकर उरते. भुजबळ सरांचं मोस्टली थँक्यू जर मी कोणाला म्हणायचा प्रयत्न करत असेल तर तो भुजबळ सरांना, कारण की ज्यावेळेस मी त्यांना असं सांगितलं की मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे त्यावेळेस भुजबळ सरांनी पूर्ण जेवढं काही ऑडिटोरियम असेल प्रत्येक छोटी गोष्ट त्यांनी फिरवून दाखवली, प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती सांगितली. त्याच्यासाठी थँक्यू सो मच सर. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. विद्यार्थ्यांना पंख आणि त्या पंखांना बळ देण्याचं काम हे दादा पाटील महाविद्यालय अविरतपणे करत आहे. असे सुंदर उत्स्फूर्त विचार या सर्वच चमूंनी या ठिकाणी मांडलेले आहेत. सर्वांनाच धन्यवाद. आणि यानंतर माननीय प्राचार्यांचे अभिभाषण आणि मार्गदर्शन होईल. कर्माचा, त्यागाचा आणि विद्यार्थी विकासाचा विचार घेऊन स्थापन झालेली ज्ञान अमृतरूपी शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. आज हीच रयत उल्लेखनीय प्रगती करत आहे. गुणीजन सक्षम रयत सेवक व नेतृत्वामुळे बदलत्या काळानुरूप विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाचे धडे देत सर्वंकष व कर्मवीरांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडावा यासाठी तन मन धनाने कार्य करणारे या दादा पाटील महाविद्यालयाचा अल्पावधीतच चेहरा मोहरा बदलवून टाकणारे उपक्रमशील व्यक्तिमत्व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर दादा पाटील महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार आणि उकार देणारे दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब. कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला. कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला. कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. 105 वर्षांपूर्वी ज्या महाराष्ट्रामध्ये अज्ञानाचा अंधकार सर्वत्र पसरलेला असताना उपेक्षितांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या जीवनामध्ये ज्यांनी ज्ञानाची पहाट निर्माण केली आणि संपूर्ण महाराष्ट्र अनवाणी पायानं पिंजून काढला आणि या झोपडीतल्या बांधावरच्या शेतकऱ्यांच्या मुलांना
शिक्षणाची ओढ निर्माण केली, त्यासाठी विविध प्रकारच्या ज्ञान संकुलांची निर्मिती केली. अशा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीरांच्या पदपथावरून चालत असताना ज्यांनी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेतली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी अविरत काम केलं आणि कर्जत जामखेडच्या या दुष्काळग्रस्त अशा वाळवंटमय परिसरामध्ये एखादा ओयासिस निर्माण करावा, त्याप्रमाणे 1949 साली रयतेचं छोटंसं रोपटं लावलं आणि पाहता पाहता 1964 साली जी मुलं आपलं गाव आपला परिसर सोडून मोठ्या मोठ्या शहरात जाऊ शकत नव्हती, उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हती, अशा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये उच्च शिक्षणाची पहाट निर्माण केली आणि ज्यांच्या नावानं हे महाविद्यालय आज ओळखलं जात आहे असे दलित मित्र दादा पाटील या दोन महापुरुषांना मी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज हा खरं तर स्वागतपर आणि ज्याला अभिभाषणपर असा जो कार्यक्रम आहे, ज्याला इंडक्शन प्रोग्राम असं म्हटलं जातं, अशा या कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन काय, यापूर्वी गेली 8 दिवस चाललेला जो काही कार्यक्रम होता तो काय, आणि आपल्याला उद्यापासून खऱ्या अर्थानं आपल्या शैक्षणिक कामकाजाला सुरुवात करायची आहे ती कशी करायची, अशा वेगवेगळ्या बाबींची चर्चा व्हावी, संवाद व्हावा म्हणून आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. गेल्या 8 दिवसांमध्ये महाविद्यालय काय आहे, महाविद्यालयाचा परिसर कसा आहे, महाविद्यालयात कुठल्या कोणकोणत्या अशा सोयी सुविधा आहेत, इथं कोणकोणत्या विषयांची, कोणकोणत्या विभागाची, कोणकोणत्या फॅकल्टीचे शिक्षक काय काय काम करतात, याविषयी तुम्हाला एक प्राथमिक परिचय निश्चितपणानं झालेला आहे. आणि ज्या माझ्या भावा बहिणींनी आता, विद्यार्थी बंधू भगिनींनी आता या ठिकाणी येऊन 8 दिवसात त्यांना नेमकं काय कळलं, 8 दिवसात नेमकं त्यांना काय वाटलं, याच्याविषयी त्यांनी आता मनोगत व्यक्त केली. या सर्वांसाठी आपण जसं भुजबळ सरांनी तुम्हाला वर्गात आल्यानंतर जो क्लॅप सांगितलेला होता, आपण सर्वांनी तो क्लॅप वाजवून या ठिकाणी या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करूया. ते तुमचे प्रतिनिधी आहेत. तीन वेळा 1 2 3 परत एकदा. आता मी म्हणतो तसं करायचं. ओके, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केली ते विद्यार्थी आहेत बा. कानगुडे अश्विनी असेल, प्रज्ञा आहे, अनुराग आहे, अनुजा आहे, आदित्य आहे, ऐश्वर्य आहे, अभिनव आहे, वैष्णवी आहे, नेहा आहे. यांनी ही मनोगत व्यक्त करत असताना खूप छान छान सांगितलं. सगळ्यांनी खूप भारी सांगितली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी असं एक विधान केलेलं आहे की मंदिर कितीही सुंदर असलं, कितीही भव्य दिव्य असलं, तरी त्या मंदिरातली जी मूर्ती आहे ती फार महत्वाची असते. रयतेच्या या मंदिरातली मूर्ती म्हणजे यामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्याला सर्वांगीण दृष्ट्या विकसित करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे, असा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो,
यांनी मनोगत व्यक्त करत असताना या दादा पाटील महाविद्यालयातल्या विविध सोयी सुविधा आणि हे सगळं जे काही वैभव आहे याच्याविषयी खूप छान पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं. परंतु या सर्वाच्या पलीकडे जाऊन आज आपण ज्या स्टेजला उभे आहोत, गेल्या 100 वर्षांमध्ये जे झालेले सगळे बदल आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेले या बदलांचं एक विशिष्ट असं फळ जे आहे या देशाला आतापर्यंत मिळालेलं आहे, या राज्याला मिळालेलं आहे. परंतु आज तुम्ही आम्ही ज्या एका विशिष्ट स्टेजवर उभे आहोत, ज्या एका विशिष्ट स्थानावर उभे आहोत, ते स्थान फार महत्वाचं आहे. आम्ही सगळे जे कोणी आहोत, आमचा जो काही एक शिक्षण घेण्याचा काळ होता, करिअर करण्याचा काळ होता, तो आता पुढे निघून गेलेला आहे. आता त्या उंबरठ्यावर तुम्ही आलेला आहात की कधीतरी आम्ही सुद्धा त्या उंबरठ्यावर होतो. आणि मग आपण गेल्या 8 दिवसांमध्ये ब्रिज नावाचा शब्द सातत्याने ऐकला. ब्रिज नावाचा हा शब्द ऐकत असताना एका त्या कन्येनं मगाशी सांगितलं, आपण ट्रान्झॅक्शन पिरियड वगैरे असं काहीतरी तिनं सांगितलं. तुम्हाला ब्रिज या शब्दाचा अर्थ चांगला माहित आहे ना? काय ब्रिज म्हणजे काय? ब्रिज काय? ब्रिज म्हणजे ज्यांना येतं मोठ्यानं, ब्रिज म्हणजे काय? पूल. ब्रिज म्हणजे पूल. मी सोप्या साध्या भाषेत तुमच्याशी डायलॉग करणार आहे. ब्रिज म्हणजे पूल. तुम्ही 10वीचा टप्पा ओलांडला, आता तुम्ही 12वीचा टप्पा ओलांडून येत आहात. आणि ज्यावेळी आपण एका टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करणार असतो, त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस असतात, काहीतरी बदल असतात. आणि त्या बदलांशी तुमची तोंड ओळख झाली पाहिजे. हे बदल नेमके काय आहेत? मोबाईलवर खेळणाऱ्या माझ्या भगिनी मातांनी जरा बंद करावं. म्हणजे आपण कुणाशी तरी चॅटिंग करत असाल, कुणाच्या तरी पोस्टला उत्तर देत असाल तर बंद करावं. आणि जर आपण असं वागत असू तर विद्यार्थ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार? मित्रांनो, ब्रिज म्हणजे पूल आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या वर्षापासून सुरू होत असताना आणखी एक प्रश्न आमच्या सर्वांसमोर होता. हा प्रोग्राम आपण दरवर्षी घेतोच, कारण तुम्ही 10+2+3 या पूर्वीच्या काळातल्या पॅटर्न मधले विद्यार्थी आहात. परंतु आता तुमच्यापासून हा पॅटर्न बदलतो आहे. आता 10+2+3 हा पॅटर्न गेलेला आहे. आणि मग +2 मधून तुम्ही +3 मध्ये प्रवेश करत असताना 12वी पर्यंतच तुमचं जे काही शिक्षण असतं, ज्याला आपण बोर्ड एक्झाम असं म्हटलेलं होतं, आणि आता तुम्ही फर्स्ट इयर BA BSc BCom BCS सारख्या वर्गांना प्रवेश घेतलेला आहे, ज्याला पदवी शिक्षण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग पदविका आणि पदवी या 2 प्रकारच्या शिक्षणाच्या टप्प्यांमध्ये काहीतरी एक निश्चित फरक आहे. काहीतरी निश्चितपणानं बेसिक काही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि मग त्या गोष्टींच्या संदर्भामध्ये 2 टप्प्यांना जोडण्यासाठी, 2 टप्प्यातील शिक्षणाचा फरक तुम्हाला कळावा म्हणून हायर एज्युकेशन पॉलिसीज काय असतात आणि त्याच्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करत असताना महाविद्यालयामध्ये काय काय केलं जात असतं, आणि आता बदलणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करताना त्याच्यात आणखी काय आलेलं आहे, अशा सगळ्यांचा एक पूर्व परिचय तुम्हाला करून दिलेला आहे. गेले 8 दिवस तुम्हाला प्रश्न पडलेला असणार आहे की नेमकं हे काय चाललंय. आम्हाला 12वी पर्यंत वर्गात शिक्षक येतात,
सायन्स असेल तर कुणी मॅथमॅटिक्स शिकवतंय, कुणी बायोलॉजी शिकवतंय, कुणी सोशल सायन्स शिकवतंय, कुणी लँग्वेज शिकवतंय. हे आले आणि शिक्षक आम्हाला काय वेगळं 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 सांगतात. आणि वेगळं वेगळं सांगत असताना त्यांनी तुमच्या समोर खूप गोष्टी मांडलेल्या आहेत, खूप गोष्टी. काही संज्ञा तुमच्या पुढे बऱ्याचशा नवीन आलेल्या आहेत. कुणीतरी ओई सारखा शब्द उच्चारला असेल, कुणी एसईसी सारखा शब्द उच्चारलेला असेल, काय तुम्हाला कळलेलं नसेल हे काय आहे म्हणून. ह्या नवीन नवीन संज्ञा तुमच्या कानावर आलेल्या आहेत. कुणीतरी IKS नावाचा शब्द प्रणाली उच्चारली असेल, काय आहे. कुणी मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट सारखे शब्द उच्चारलेले असतील. हे सगळे नवीन शब्द नव्या शिक्षण प्रणालीतले किंवा बदललेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातले तुम्ही ऐकलेले असतील गेल्या 8 दिवसात. केवळ या महाविद्यालयाचा संपूर्ण परिचय तुम्हाला करून देणं एवढाच या मागचा उद्देश नाही. की ठीक आहे, खूप वैभव संपन्न आता या ठिकाणी परिस्थिती आहे, खूप समृद्ध असं हे महाविद्यालय दिसत आहे, निसर्गरम्य असा परिसर आहे, सर्व प्रकारच्या इत्यंभूत सुविधा महाविद्यालयामध्ये आहे. हे सगळं तुम्हाला सांगितलं. पण ते सांगता सांगता तुम्हाला या बदललेल्या शिक्षण प्रणालीत तुम्ही आता जो प्रवेश करणार आहात त्याच्याविषयी बरंचसं सांगितलं. मी या ठिकाणी तुमच्याशी संवादात्मक स्वरूपामध्ये जाणार आहे. अति प्रांजळपणानं मला काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. आता यांनी धाडसानं पुढे येऊन आज मनोगत या ठिकाणी मांडलेली आहे. हेच तर या शिक्षण प्रणालीचं उद्दिष्ट आहे. हेच तर या शिक्षण प्रणालीचं उद्दिष्ट काय आहे की विद्यार्थ्याच्या आत दडलेला जो काही राजहंस आहे ना, त्या राजहंसाला बाहेर काढ, त्याला मोकळ्या वातावरणामध्ये विकसित होण्याची संधी देणं, हेच तर याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी 105 वर्षांपूर्वी हेच उद्दिष्ट समोर ठेवून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, त्याचं मन, त्याचा मेंदू आणि त्याचं मंडळ हे सशक्त झाले पाहिजे. कारण ते सशक्त झाले तर त्याचं कुटुंब सशक्त होतं, त्याचं कुटुंब सशक्त झालं तर समाज सशक्त होतो, आणि समाज सशक्त झाला तर देश सशक्त होतो. त्याचा बेस आहे. आणि म्हणून मग स्वावलंबन, स्वाध्याय, समता आणि स्वाभिमान ही 4 सूत्र ही रयत शिक्षण संस्थेची विचारसूत्र. या विचारसूत्रीवर रयत शिक्षण संस्था उभी आहे. संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयामध्ये राबविले जाणारे जे उपक्रम असतात, जे कार्यक्रम असतात, शिकवलं जाणारं जे शिक्षण असतं ते या 4 सूत्रांवर चाललेलं असतं, या 4 सूत्रांवर उभं असतं. आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंध आहे. म्हणून मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. माझा पहिला प्रश्न आहे, म्हणजे आपल्या जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण होणारा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे. का हा पहिला प्रश्न आहे. मग मला का हे करायचं, मला का ते करायचं, मी का खातो, मी का झोपतो, मी का चालतो, म्हणजे सगळ्याच्या मागे काय आहे. तसं मग मला का शिकायचं. अत्यंत धाडसानं, प्रांजळपणानं कोण याचं उत्तर देईल की मला पुढे का शिकायचं. की ते 12वी पर्यंतचा तुमचा एक विशिष्ट टप्पा आता झालेला आहे. इथून तुमचा एक व्यापक असा प्रवास सुरू होत आहे. तुम्ही आता उच्च शिक्षण घेणार आहे, तुम्हाला पदवी घ्यायची आहे. माझ्या या काही बंधू भगिनींनी या ठिकाणी मनोगतात त्यांना काय करायचं ते सांगितलेलं आहे. माझा तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, का शिकायचं. कोण उत्तर देईल. धाडसा. यस, माहित नाही का शिकायचं. पुढे वाढा, ये वर ये.
उत्तर आलं आपण पुढे जाऊ. दे तिच्याकडेच दे. शिक्षण मी अशी पाहिले की इथं शिकताना आपण पदवीधरांचं शिक्षण घेतोय का तुम्ही म्हणता की का शिकायचं, की आपलं कुठतरी समाजासाठी देणं आहे, हे आहे, त्यासाठी शिकलं पाहिजे. आणि शिक्षणाने अनुभव येतो, शिक्षणाने एक आपलं विकास होतो, जो विकास म्हणजे शिक्षणच घडू शकतं. कारण की जे न शिकलेले व्यक्ती त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नसते की आपण कुठतरी समाजासाठी देणं आहोत, ते प्रत्यक्ष स्वतःसाठी बघतात. आणि आपण जर शिक्षण घेतलं तर आपल्याला समाजासाठी आपली कर्तव्य काय आहेत, हे काय ते समजलं जातं. परत शिक्षणाने आपण आपलं स्वतःची डेव्हलपमेंट होते आणि आपण भविष्यासाठी आपल्या स्वतःसाठी काय करणार आहोत, समाजासाठी काय करणार आहोत, ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते. आणि यातून आपल्याला बरंच काही शिकायला पण मिळतं की आपण की काय केलं पाहिजे, चुकीच्या गोष्टी कोणत्या आणि बरोबर कोणत्या ह्या समजल्या जातात. आणि अजून म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या शिक्षणाने समजल्या जातात. त्यासाठी शिक्षण घेणं खूप गरजेचं असतं शिक्षणासाठी. कारण की प्रत्येक जण शिक्षण घेऊ शकत नाही, काही जण म्हणजे हे असतं. पण जे व्यक्ती पुढे शिकतात ऍक्च्युली त्यांचं भविष्य बनलेलं असतं. त्यांच्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीमध्ये आलेली असते. आणि म्हणजे पुढे जाण्याची, कोणत्याही सिच्युएशनला फेस करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये आलेली असते. माझं नाव जायबाई गायत्री शिवाजी. गायत्रीनं अत्यंत बस खऱ्या अर्थानं हायर एज्युकेशनची सुरुवात या भारतामध्ये होत असताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की हायर एज्युकेशनचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर केलं जात असताना त्याचे जे काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवलेले होते त्यातलं पहिलं महत्वाचं जे काही उद्दिष्ट होतं, उच्च शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट, आणि अगदी 12वीच्या स्तरावर असताना गायत्रीचं आणि इथं अगदी तिच्या भाषेत खूप छान पद्धतीनं तिनं सांगण्याचा प्रयत्न केला, खूप छान पद्धती. म्हणून तिच्यासाठी आपण परत एकदा क्लॅप देऊया. अजून या व्यतिरिक्त कुणाला वाटतं का शिकायचं, याच्या व्यतिरिक्त काही मत कुणाचं आहे? ठीक आहे, तिचं जे काही आकलन आहे त्या पद्धतीनं ती बोलली. त्याच्या व्यतिरिक्त काही कुणाचं मत आहे का आणखी दुसरं काही? यस, मला असं वाटतं सर की शिक्षण हे आपलं 3 मचं विकास असतो, मन, मस्तिष्क आणि मनगट. तर त्या हिशोबाने आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी मस्तिष्क आपलं स्ट्रॉंग व्हावं, याच्यासाठी शिक्षण असावं. त्याबरोबर आपल्या शारीरिक हिमतीसाठी मनगट स्ट्रॉंग असावं आणि कठीण निर्णय घेण्यासाठी मन स्ट्रॉंग असावं. या सर्वांसाठी घेतलं जाणारं ते म्हणजे शिक्षण. फक्त जॉब किंवा बाकीच्या काही गोष्टी न घेण्यासाठी स्वतःची उत्तम व्यक्तिमत्व आणि स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बिल्ड करण्यासाठी शिक्षण घेतलं जातं असं मला वाटतं. सैन्य कशावर चालतं? सैन्य शारीरिक क्षमतेवरती. अजून त्याच्यातले मोठे ऑफिसर्स असतील तर त्याच्यासाठी त्यांचे मस्तिष्क, त्यांचे विचार, बुद्धिमत्ता. सैन्य पोटावर पण चालतं असं म्हणतात, माहिती आहे ना? हा बरोबर आहे सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण ते बरोबर आहे की आपण जे शिक्षण घेतो त्याचा आणि आताच्या या चालू काळामध्ये 21व्या सेंचुरीमध्ये की शिक्षण हे आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पण गरजेचं आहेच. पण त्याला तुझं नाव सांग. तुझं माहीत झालं. माझं नाव ओमकार गौतम कांबळे. ओमकार गौतम कांबळे. बोल. शिक्षण हे कधीही मार्कासाठी कधीच घेऊ नका मित्रांनो, मी सांगतो.
कारण मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा मला वाटायचं मार्क जास्त पडले की त्याला जास्त नाही आणि मला जास्त नाही. पण मला नंतर जेव्हा मी 11वीत आलो आणि 11वीत आल्यावर मला कळलं की मार्क महत्वाचे नसतात, पुढे जास्त. आणि मी 12वीत आलो त्यावेळेस मी अभ्यास मार्कासाठी कधीच केला नाही. कारण मी विचारलं मार्क पडणाऱ्यांना की तू पुढं काय करणार आहे, तर ज्याला जास्त मार्क आहे त्याचे विचार छोटे, म्हणजे तू तिथपर्यंतच विचार करतो. आणि मला 12वीला 61% तरी मला IAS अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. बस तुमच्यापैकी किती जणांनी नापास होण्याचा अनुभव घेतलेला आहे? नापास त्यामुळे तर मार्काची भाषा केली मी, पास नापासवर येतो. आता नापास होण्याचा अनुभव किती जणांनी घेतलेला आहे? 12वी पर्यंत कधीतरी, 1ली ते 5वी, 7वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी, एक पण नापास झालेला नाही. तर मी 12वी पर्यंत नापास झाले नाही, पण मी 1 वर्ष कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे नीटसाठी तयारी करताना मला त्याच्यात फेलियर आलं. त्याच्यामुळे मला माहिती आहे नापास झालं कसं वाटतं, परंतु मला त्याच्यापासून कॉन्फिडन्स सुद्धा भेटला. मी मेडिकलचा डॉक्टर नाही झाले तरी PhDचा डॉक्टर जरूर बनवून. कोणतरी बोलले हात वर केले, या पुढे येऊन सांग काय नापास होण्याचा काय अनुभव घेतला? ओक म्हटलं की मार्क ही गोष्ट मॅटर करत नाही, हे तर नापासाची गोष्ट करतात. मी 2 वर्ष इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. माझं पद्मभूषण वसंतदादा पाटीलला मी इंजिनिअरिंग केलेली आहे. मला ॲक्च्युली त्याच्यामध्ये फेलियर आलेलं आहे. मी माझे विषय बॅकला लागले होते 2-3. मी माझ्या आजारी असल्यामुळे मी पेपर देऊ शकलेले नाही, पण त्याच्यातून कुठंतरी मला शिक्षण घ्यायचं आहे, माघारी जायचं नाही आहे. आपण शिक्षणासाठी आलेलो आहे आणि हे कॉलेज निवडायचं कारण त्याचं खूप मोठं कारण आहे, कारण की ह्या कॉलेजचं मी अनुभव ह्याच्या आधी घेतलेला आहे. आणि म्हणजे मला फेलियर म्हणजे सगळ्यात मोठं माझं फेलियर म्हणजे माझ्या काही फॅमिली कंडिशन असतील किंवा काय असतील, पण फेलियर म्हणजे हारून जाणं आणि खचून जाणं नको. कारण की कुठंतरी आपण खचलो की आपण मागं राहून जाऊ. मी त्यासाठी आज BScला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. मी MPSC UPSCचा स्टडी करणार आहे. खचून जाऊ नका. मला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर कुठेतरी हारत असाल तर ती तुमची पहिली पायरी आहे जिंकण्याची, असं मला वाटतं. कर्मवीरांचा उद्देशच हा आहे बघा. चल मी JEEची तयारी करत होतो पुण्याला 2 वर्ष. त्यात मला फेलियर आलं. मार्क चांगले पडले पण 12वीला 75%चा क्रायटेरिया असल्यामुळे मला 68 होते, त्यामुळे मी त्यात नाही जाऊ शकलो. मला इंजिनियर व्हायचं एक ड्रीम होतं माझं. त्यामुळे नापास काय असतं हे मला एकदा 5वीत का 6वीत मी सायन्समध्ये मला 40 पैकी 1 मार्क पडला होता. सायन्समध्ये 1 तरी पडला होता. 40 पैकी 1 मार्क पडला होता. त्याच्यानंतर मी कधीच नापास नाही झालो. असे माझे काही क्षण आहेत की, आणि माझं सगळ्यात बॅड लक म्हणजे माझ्यासोबत माझे आता वडील नाही आहेत. ते मला सगळ्यात मोठा सपोर्ट होते ते माझे. त्यांच्यामुळे मी बऱ्यापैकी मागं राहिलेलो आहे ते नसल्यामुळे. नाहीतर आता मी कुठल्या तरी दुसऱ्या स्टेजला असतो. त्यांचं एक उद्दिष्ट होतं की मी खूप मोठा अधिकारी. अजून गेलेली नाही. वेळ अजून गेलेली नाही, त्यामुळे मी चांगले अजून धडपड करतोय. अजून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करतोय. MPSC UPSC झालं, त्यामुळे मी हे करत राहणार आहे. आणि सध्या माझ्या फॅमिलीची जबाबदारी सगळी माझ्यावर असल्यामुळे मला ते करणं भागच आहे. ओके, थँक्यू. नाईस. मी तर तसं म्हणजे नापास नाही झालो कुठल्या वर्गात, पण पहिल्याच टेस्टला नापास झालो 12वीच्या. त्यावेळेस दांडे सर म्हणले, अरे तू तुला वर्गात बोलतो, सगळे उत्तरं देतो, सगळ्यांच्या आधी हात वर करतो, तूच काय नापास झाला? म्हणलं सर आता प्रत्येकाला टेन्शन असतं की मार्कांसाठी अभ्यास करायचा, मार्कांसाठी अभ्यास करायचा.
मग मी घरच्यांना सांगितलं की मी टेस्टमध्येच नापास झालोय. घरचे काय म्हणले, एवढं काही टेन्शन घेऊ नको, तू टेस्टमध्येच तर नापास झाले, तू पुढं काहीतरी मोठं करायची. पण त्यावेळेस मी रिलेटिव्हला बी सांगितलं, म्हणजे असंच सांगितलं, सांगायचं नसतं म्हणतात आपल्याला काय करायचं, उलट सांगायचं असतं. मी त्यांना सांगितलं की मी टेस्टमध्येच नापास झाले. ते काय म्हणले, तू टेस्टमध्ये नापास झालाय, तू चाललाय UPSC MPSC करायला, पुढे काय करणार, असतात असे काही काही. तू काहीच करू नको म्हणली, तुझ्यात काहीच नाही, स्टुडंट हे त्यांना सगळं जमते, तुला काय जमते. तेव्हा मग मी त्यांना म्हणलं की तुम्ही एवढे शिकून तुमचे विचार असतात छोटे. मी त्यामुळे म्हणतो की कधीच कुठल्या परीक्षेत नापास झालं तर घाबरू नका, छोटे विचार ठेवू नका. एवढं बोलून मी माझा शब्द संपतो. मी 12th पर्यंत तर फेल नाही झाले, पण मी आता नीटची एक्झाम दिली तर माझं MBBS साठी सिलेक्शन नाही झालं, ते माझं फेलियर होतं. पण आता नेक्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे. पण माझा एक्सपिरियन्स असा होता की आपल्याला जे करायचं ते आपण केलं पाहिजे. आणि माझं सिलेक्शन नाही झालं याचं कारण असं होतं की माझे बारवी मेजरने आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तर त्यांचं ट्रान्सफर ज्या साईडला होईल त्या साईडला मी कायम ट्रान्सफरमध्येच झालेले माझे एज्युकेशन. म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस तर मी एका कॉलेजमध्ये कधीच थांबले नाही किंवा एका शाळेत थांबलेच नाही असं. तर प्रत्येक वेळेस नवीन जागा, नवीन टीचर, नवीन एज्युकेशन सिस्टीम आणि तिथे सेटल व्हायला मला टाइम लागला. तर त्याच्यामुळे माझं एज्युकेशन हो. आणि मग त्यातून मग तरी मी MPSC आपली MBBS साठी ट्राय करत होते, नीटचा स्टडी करत होते. पण पप्पांचं सारखं असं होतं, पण कसं पप्पा एक देशासाठी काहीतरी करतात, आपल्यासाठीच करतात, त्याच्यामुळे एक फायनान्शियली मदतचा तरी सपोर्ट होता माझ्यासाठी. कारण की पप्पा तर घरी नव्हते, पण मम्मी होती की ती सपोर्ट करत होती. ते म्हणतात ना, मी जर आर्मीवर गेल्याच्या नंतर त्यांची जी वुमेन पॉवर असते तीच पाठीमागं सगळ्यांचं प्राऊड फील करून देत असती. त्यांना टेन्शन कशामुळे नसतं तर त्यांची वुमेन असती घरी की ते सगळ्यांची काळजी घेत असती, सगळ्यांना सपोर्ट करत असती. तर तसा सपोर्ट माझ्या मदरचा माझ्यासोबत कायम होता. जरी पप्पा माझ्यासोबत नसतील तरी त्यांचा सपोर्ट होता, नव्हता असं नव्हतं, पण तरी मदरचा थोडा जास्त होता. तर नेक्स्ट टाइम माझा प्रयत्न आहे की मी MBBS साठी सिलेक्शन होईल. गुड गुड, व्हेरी गुड. सुरुवातीला विषय मार्क कमी पडण्यावर होता आणि नंतर तो नापासवर येऊन पोहोचला. कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य ते भिंतीवर लावलेलं आहे की एखादा विद्यार्थी काम करून कष्ट करून शिकत असेल आणि त्यामुळं जर तो एखाद्या वर्षी नापास झाला तर काही हरकत नाही. त्याने 1 वर्षाचा अभ्यास 2 वर्षात भरून काढावा. परंतु काम करून शिकण्यामुळं त्याच्यामध्ये जो एक त्याच्या अंगावर जो एक दागिना चढत असतो त्याला स्वाभिमान असं म्हणतात. हे तर त्यांनी एका जीवनमूल्याविषयी बोललेलं आहे. माझ्या मित्रांनी आता आपले अनुभव सांगत असताना आपलं फेल्युअर सांगितलेलं आहे. या जगामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या टप्प्यावर कधी ना कधी निश्चितपणानं फेल झालेले आहेत, नापास झालेले आहेत, फेल्युअर त्यांना आलेलं आहे. परंतु अपयश किंवा फेल्युअर ही अंतिम पायरी कधीच नसते. तुमच्याही आयुष्यात नाही परीक्षांना, नाही शाळेमध्ये, नाही वर्गात कधीच तुम्ही नापास झालेला असाल, पण कुठं ना कुठं तुम्ही निश्चितपणानं कधी ना कधी अपयशी ठरलेलं असणार आहे. प्रत्यक्ष आयुष्यात अपयश आलेलं असेल. आम्ही जे काही शिक्षक आहोत सगळे हे सुद्धा कधीतरी कुठेतरी अपयशी झालेले आहे. मग कुणी शाळेत झालेलं असेल, कुणी करिअर निवडताना झालेलं असेल, कुणी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अपयशी झालेलं असेल. परंतु अपयशानं खचायचं नसतं आणि यशानं हुरळून जायचं नसतं असं आपल्याला वेळोवेळी सांगितलं गेलेलं आहे. मित्र, अपयश काय असतं
नापास होणं काय असतं, वेळोवेळी ठेचा घेणं काय असतं, याचं एक उत्तम आणि ज्वलंत उदाहरण तुमच्याकडे उभं आहे आणि ते म्हणजे मी स्वतः. म्हणजे मी माझ्या 10वी पर्यंतच्या प्रवासाविषयी तुम्हाला आता काहीच सांगणार नाही. या इंडक्शन प्रोग्रामचा मूळ उद्देशच हा आहे की तुमच्या मनात दडलेले काही न्यूनगंड असतात, शिक्षणाविषयीचे काही गैरसमज असतात, मला काय शिकायचं, मला कशासाठी शिकायचं याविषयी मला काहीच समोर ध्येय नसतं, त्यासाठीचाच हा खरा कार्यक्रम आहे. आणि मग मी स्वतः सुद्धा 10वीला असताना इंग्रजी विषयात नापास झालेला विद्यार्थी आहे. आणि हे जाहीरपणानं सांगायचं असतं बाळा, लाजायचं नसतं कधी. कदाचित आपल्या अपयशानं जगाला हसू येईल, परंतु जाहीरपणानं सांगण्यामध्ये एक धाडस लागतं, जाहीरपणानं सांगण्यासाठी एक धैर्य लागतं. आणि म्हणून मी जाहीरपणानं अगदी कौतुकानं सांगत असतो, मी स्वतः 10वीला असताना इंग्रजी विषयात नापास झालेला विद्यार्थी आहे. एकदा नव्हे 3 वेळा. आणि त्यामुळं आयुष्यातली 2 वर्ष गमावलेला मी विद्यार्थी. पण त्या गमावलेल्या 2 वर्षांनी मला पुढच्या संपूर्ण आयुष्याचा धडा दिलेला आहे, पुढच्या संपूर्ण आयुष्याचा मंत्र दिलेला आहे, पुढच्या संपूर्ण आयुष्याची दिशा दाखवलेली आहे. आणि म्हणून ती माझ्या आयुष्यातली 2 वर्ष ही अत्यंत अपमानाची असतील, निराशेची असतील कदाचित, परंतु आग किधर तुम्ही लगनी चाहिए असं आपण म्हणतो. ज्यावेळी आपल्याला कोणीतरी खिजवतं, कुणीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो, कुणीतरी आपला अपमान करतो, त्यावेळी ती आग आत लागली पाहिजे आणि त्याच्यातून आपण फिनिक्स पक्षासारखं वर उडून आलं पाहिजे. आणि तसा मी त्या 2 वर्षातल्या राखेतून बाहेर पडलो. त्या 2 वर्षांनी मला आयुष्याचा धडा दिला, योग्य दिशा दिली आणि मी जीवाच्या आकांतानं प्रयत्नांना लागलो. आणि एकच माझ्या समोर उद्दिष्ट होतं की आपल्याला आता एका उंचीवर जायचं असेल तर पंखांमध्ये बळ ओतावं लागेल, ज्ञानाचं बळ ओतावं लागेल, वाचनाचं बळ ओतावं लागेल, अनुभवाचं बळ ओतावं लागेल. आणि ते मी करत करत गेलो. आणि खरं सांगतो, त्यानंतर 12वी, BA, MA, MPhil, PhD या सगळ्या प्रकारच्या पदव्या ज्या घेत गेलो, कधीच पहिला नंबर सोडला नाही. गोल्ड मेडल सोडलं नाही. आणि जर हे मी एखाद्याला सांगितलं त्याला चेष्टा वाटते. माझ्या वर्गातले त्या काळातले माझे मित्र, प्रशांत गंगवाल नावाचा माझा मित्र आहे, नाव घ्यायला मला काही हरकत नाही, माझा काय जिगरी दोस्त आहे, आजही जिगरी दोस्त आहे. त्याला 50 पॉईंट काहीतरी मार्क्स होते, पण पहिल्याचा प्रयत्न 10वी झालेला होता. वडील डॉक्टर होते म्हणून त्याला BHMS ला पाठवलं. बीडला जाऊन त्यानं BHMS केलं. आणि तो BHMSच्या 2ऱ्या वर्षाला असताना मला सारखं वाटायचं, अरे याच्यापेक्षा मी तर खूप हुशार आहे. मला सोशल सायन्सेसमध्ये चांगले मार्क्स आहे, मला मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क्स आहे, मला सायन्समध्ये चांगले मार्क्स आहे, मला मराठी लँग्वेजमध्ये चांगले मार्क्स आहे. फक्त एका विषयानं माझं नुकसान केलं. मला आतल्या आत वाईट वाटायचं की हा माझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेला डॉक्टरकीला जातो आणि मी नापास होऊन टपरी चालवतो. मला वाईट वाटायचं. त्याच्यातून मी प्रयत्नांना लागलो, त्याच्यातून मी अभ्यासाला लागलो. मग एकदा नाही, 2दा नाही, 3दा प्रयत्न करून मी पास झालो. तो डॉक्टरीच्या क्षेत्रामध्ये गेला, त्याचं एक आयुष्य तयार झालं. मी पण म्हटलं मला पण डॉक्टर व्हायचं, मी पण कधीतरी डॉक्टर होणार. आणि मी
चांगला डॉक्टर झाला लक्षात. हे अंतिम दिवस. आणि त्यामुळं ज्यांचं डॉक्टरकीला जायचं स्वप्न भंग पावले त्यांनी घाबरायचं कारण नाही. ठीक आहे, इकडचे डॉक्टर झालेला नसाल तर तुम्हाला उद्या अनेक वाटा आहेत, अनेक दिशा आहेत, तिकडचे डॉक्टर होण्याच्या संधी आहेत. फक्त आग तो किधर लगनीचा, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सुद्धा आयुष्यात सांगतो, कितीही अपयश येऊ द्या, कितीही मार्क्स कमी पडू द्या, मार्क्स ही गोष्ट मॅटर करत नाही. अनेक पालक माझ्याकडे मुलांना घेऊन येतात, अमुक फॅकल्टीला त्याला प्रवेश द्या, देता येत नाही. त्याचं जर थोडंसं आपण मॅप रिडिंग केलं त्याचं, तर असं लक्षात येतं की हा चालणार नाही, पुढे समजून सांगावं लागतं. तरी पण अपेक्षा खूप असतात, खूप अपेक्षा असतात. आणि मग 92% मार्क्स मिळाले म्हणजे असं वाटत असतं की आपल्या मुला इतकं कोणी जगात हुशारच असू शकतं. असं काही नसतं. 92% मार्क्स मिळाले याचा अर्थ तो खूप ब्रिलियंट आहे अशात नाही भाग नाही. आणि 60% मिळाले म्हणून काय आपण खूप लो आहोत अशात नाही भाग नाही. मार्क ही गोष्ट कधीच मॅटर करत नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळं स्पिरिट ईश्वरानं आणि या निसर्गाने दिलेलं असतं. प्रत्येकाला ते स्पिरिट आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ती क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे, ते कौशल्य आपल्याला ओळखता आलं. आणि म्हणून या महाविद्यालयामध्ये गेली 3 वर्ष आपण कौशल्य विकास आणि हा जो काही उपक्रम राबवत आहोत तो कशासाठी आहे की कशात तरी तुम्हाला निश्चित गती असते आणि ती जर तुम्हाला सापडली तर तुम्ही कधीच मागे वळून पाहणार नाही. आणि म्हणून महाविद्यालयामध्ये स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम जो आहे तो काय आहे की प्रत्येकात काहीतरी एक स्किल आहे, फक्त ते स्किल त्याला माहीत नाहीये. आणि मग त्याला एक वारा द्यायचं काम, हवा द्यायचं काम या माध्यमातून केलं. ह्याच्या काही ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या राबवल्या जात आहेत. ह्या कशासाठी आहे? आज किती नाही म्हटलं तर 10-12 बोलणारी मुलं आज आमच्या परदेशी सरांना सापडली. पहिल्याच प्रयत्नात एवढी मुलं धाडसानं येऊन काहीतरी बोलतायत, काहीतरी बोलतायत. हे धाडस, हा कॉन्फिडन्स त्यांच्यात आहे. याचा अर्थ तुमच्यात हा नाही का? तुमच्यात पण आहे. फक्त तुम्ही काही एका विशिष्ट याच्यात अडकलेला होता, बोलू का नको, अरे मला तर बोलता आलं असतं, मी याच्यापेक्षा भारी बोललो असतो, असं आता तुम्हाला वाटत असणार आहे काही. आणि आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या, संधी ही घ्यायची असते. संधी स्वतःहून कोणी देत नाही, घ्यायची असते. दरवाजा वाजवल्याशिवाय, ठोठावल्याशिवाय उघडला जात नाही, हे आयुष्याचा मंत्र लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही दरवाजासमोर जो उभा राहिला कोणीतरी आपोआप उघडेल याची वाट पाहू नका. आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर संधी स्वतः निर्माण करायची असते किंवा असलेल्या संधीचा फायदा उचलून पुढे जायचं असतं. परत परत ह्या गोष्टी येत नसतात. आता काहींना वाटत असेल मी पण बोललो असतो बरं झालं असतं, पण आता वाटून काय उपयोग? पुढे वर्षभरामध्ये तुमच्यात जे आहे ते तुम्हाला धाडसानं डेव्हलप करता यावं, आत्मविश्वासानं डेव्हलप करता यावं. आणि त्याच्यासाठी महाविद्यालयाने ह्या विविध गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. विविध गोष्टी की ज्या तुम्हाला ब्रिज कोर्सच्या माध्यमातून कळलेल्या आहेत, सांगितल्या गेलेल्या आहेत. तरी प्रॅक्टिकली जेव्हा त्या राबवल्या जातात तेव्हा खरं काय आहे ते कळतं. तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळी त्यात सहभाग घेता तेव्हा त्या काय आहे ते कळत असतो. म्हणजे उदाहरणार्थ गेली 4-5 दिवस महाविद्यालयामध्ये गेली 3 वर्ष आम्ही एक छोटासा प्रयोग करतो. तो प्रयोग करण्याच्या मागे एक उद्देश आहे. विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सवासारखे तुम्ही पाहिलंय, सगळं पाहतो, बोर्ड लागलेलं आहे. संध्याकाळी 7 वाजता 350-400 मुलं मुली समजा तिथं येतात, पालक येतात, शिक्षक येतात. आपलाच कोणीतरी माजी किंवा आत्ता सध्या असलेला विद्यार्थी तिथं कीर्तन करतो. मागं मुलं मुली जे आहेत साथ देणारे ते आपलेच विद्यार्थी असतात, काही हॉस्टेलचे असतात. त्याच्यामध्ये असा एक महोत्सव चाललेला आहे. आता हा महोत्सव सुरू करण्याचा मागचा उद्देश काय होता? उगीच आपलं काय ते टाइमपास करायचा म्हणून आहे.
वर्षाच्या 7 ते 9 मुलांना हे करणं, याच्या मागचा उद्देश काय आहे? हा ग्रामीण भाग आहे. कर्जत, जामखेड आणि भूम परांड्यापासूनची मुलं या कॉलेजमध्ये शिकतात. हा सगळा ग्रामीण टच असलेला परिसर आहे. इथे गेली 750 वर्ष भागवत संप्रदाय जो आहे त्याची जी पताका आहे ती खेडोपाडीमध्ये त्या ठिकाणी झळकताना असते. ती संस्कार घराघरामध्ये आहे. वारकरी संप्रदायाचे संस्कार घराघरामध्ये आहे. आणि पर्यायानं अनेक विद्यार्थी असे आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये ही संस्कृती जी आहे ती पाणी भरते. आणि मग शिक्षणाचा संस्कृतीशी संबंध जोडत असताना IKS नावाचा शब्द तुम्ही जो ऐकलाय, इंडियन नॉलेज सिस्टम, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आलेली ही गोष्ट आहे. म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम काय आहे ही विद्यार्थ्यांना माहिती करून द्यायची सिलेबस मधून, त्याच्यावर परीक्षा घ्यायची त्यांची. आम्ही हा प्रयोग 3 वर्षापूर्वीच केला इथं. हे महाविद्यालय तुमच्या सर्वांच्या दृष्टीने आयडॉल काय आहे, आपण पुढच्या 10 वर्षाचा विचार करून इथं वेगवेगळे प्रयोग करत असतो. ते करत असताना काहींना हास्यास्पद वाटतं, हे काहीतरी चाललंय टाइमपास. आता या वर्षी तुम्हाला कळेल की 3 वर्षापूर्वी स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम राबवायला सुरुवात केली. आज त्याची फळं आता चाखायला मिळत आहेत. विद्यापीठ ऑथोराइज्ड 20 प्रोग्राम तुमच्यापुढे आज आहेत. वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 वर्ष स्किल द्यायचं आणि ते स्किल देऊन त्याला क्रेडिट्स द्यायचे. हे आता इथून पुढे आहे. मार्काशी संबंध, क्रेडिट्स. पण आतापर्यंत गेली 3 वर्ष हा प्रोग्राम रन करत स्थिर स्थावर या ठिकाणी केला गेला. तुम्हाला प्रत्येकाला एक स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम करायचाच आहे. तो कंपल्सरी केलेला आहे. आता तर तो विद्यापीठानंच सांगितलं आता केल्याशिवाय पर्याय नाही. तसंच हे IKS आहे, इंडियन नॉलेज सिस्टम. 2 क्रेडिट्स तुम्हाला त्याचे मिळणार. आपल्या परिसरातील जी काही भारतीय ज्ञान प्रणाली आहे, भारतीय कल्चर आहे, त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला सिलेबस मधून सांगायच्या. आपण प्रॅक्टिकली करतो. आणि खरं सांगतो, तुम्ही जर बाहेरच्या जगात डोकावून पाहिलं तर या महाविद्यालयाचे 1 डझनहून अधिक विद्यार्थी, किती? 1 डझनहून अधिक विद्यार्थी ही संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून इस्टॅब्लिश होत आहे. कीर्तनकार म्हणून विविध ठिकाणी जाऊन आता माना सन्मानानं कीर्तन करतायत, कीर्तन सेवा करतायत. कित्येक गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत, कित्येक आहेत मुलं. म्हणजे ह्या सगळ्यांसाठीच एक मुक्त असं व्यासपीठ या निमित्तानं निर्माण झालं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला असताना याची फक्त तोंडओळख त्याला होती, वर्गात आम्ही हा छोटा कार्यक्रम घेतला होता. त्यांना काल जाहीर कार्यक्रमात सांगितलं की त्या छोट्या वर्गामध्ये हे कार्यक्रम होतो, मी त्यात सहभागी होतो. काल त्यांना स्वतः कीर्तन केलं. हे प्रॉडक्ट डेव्हलप करायचं काम महाविद्यालय करत आहे. प्रॉडक्ट डेव्हलप करायचं काम. कारण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं शिक्षणाला फॅक्टरी असं म्हटलेलं आहे, प्रोडक्शन फॅक्टरी असं म्हटलेलं आहे. जो या माझ्या मित्रांनी उद्देश या ठिकाणी व्यक्त केला बरोबर आहे. जेव्हा हायर एज्युकेशन पॉलिसी प्रत्यक्षात या भारतात राबवायला सुरुवात झाली तेव्हा पहिला मन, मेंदू आणि मंडळ याचा सशक्तीकरण करणं हा पहिला उद्देश हायर एज्युकेशनचा आहे, उच्च शिक्षणाचा आहे. आणि तो अजूनही काही दूर गेलेला नाही, तो आहेच. पण आता 21व्या शतकाच्या या पार्श्वभूमीवर त्याचा संबंध करिअर अपॉर्च्युनिटी सुद्धा जोडला जाईल. आणि म्हणून स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम आहे. हा IKS नावाचा शब्द आलेला आहे, तो या नव्या शिक्षण प्रणालीने आपल्याला आता राबवायला सांगितलेला आहे. आमच्याकडे सायन्सचे अनेक विद्यार्थी तिकडे बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे. आता मॅथमॅटिक्स म्हटलं की मग पुन्हा एकदा वैदिक गणित काय होतं, आर्यचानं काय, आर्यभट्ट काय होतं, काय आहे बरंचसं काय काय काय. ते वैदिक गणित नावाचा एक प्रकार काहीतरी आहे. आमच्या बॉटनी सारखा विषय आहे. इथं एक सुंदर असं पॉली हाऊस आहे. एक बिहोपचा डिग्री प्रोग्राम चालवला जातो. आयुर्वेदिक
वनस्पतीवर संशोधन करण्यासाठीचा म्हणून मेडिसिनरी प्लांट ग्रोअर नावाचा हा कोर्स स्वतंत्र डिग्री कोर्स आहे. आमच्या बॉटनीमधून त्या पद्धतीचं काहीतरी पुढे आलं पाहिजे. आमच्या काही प्राध्यापिका सहकारी भगिनी आहेत, त्यांनी याच्यावर पेटंट्स मिळवलेले आहेत. बॉटनीमधून अशा ज्या काही बॉटॅनिकल ज्या काही वनस्पती शास्त्रातल्या पौराणिक काळातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा शोध घेणं, त्याचा परिचय करून देणं, त्याचा नव्या पिढीला माहिती होणं आणि त्याच्यावर काहीतरी संशोधन. केमिस्ट्री सारखा विषय आहे. आम्हाला बालपणापासून कुठे चरक संहिता सांगितली जाते, आणखी काय काय सांगितलं जातं. मग केमिस्ट्रीचा आधुनिक विज्ञानाशी जसा संबंध आहे तसा पौराणिक काळाशी कसा आहे, त्या IKSचा तो उद्देश आहे. आमच्याकडे इतिहास आहे, आमच्याकडे जॉग्राफी आहे, आमच्याकडे सोशल सायन्सेस आहे, राज्यशास्त्र आहे, लँग्वेजेस आहे. या सगळ्याचं काय आहे तर भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, योग्य गोष्टी आहेत, त्याचा आपल्याला नव्या पिढीला परत एकदा परिचय करून द्यायचा आहे. आणि म्हणून सिलेबसमध्ये हे सगळं आलेलं आहे. या महाविद्यालयामधून बाहेर पडत असताना मला काय शिकायचं, मला फक्त डिग्री घेण्यासाठी म्हणून शिकायचं नाही. मला डिग्री घेण्यासाठी म्हणून शिकायचं. डिग्री घरात बसून सुद्धा मिळते, माहिती आहे का? घरात बसून सुद्धा डिग्री मिळते. आणि घरात बसून डिग्री देणारी खूप दुकानं या महाराष्ट्रात आहेत. फक्त प्रवेश घ्यायचा आणि डायरेक्ट दादा पाटील महाविद्यालयाचं हे जे काही अग्रस्थान आहे हे काही एकाएकी अचानक एकदम तयार झालं का? त्याच्यामध्ये काही इथिक्स आहे असं कुणालाही मिळत नसतं. लक्षात. मला काल परवा परदेशी सर म्हटले की काही मुलं दाखले मागायला आले होते 2-4 FYBA. म्हटलं का हो? ते म्हणते तुमचं हे रेग्युलर यावं लागतं, परीक्षा असते, फार कडक असते असं ते म्हणत होते. आणि त्यांना अशा कॉलेजला जायचं का ते म्हणते की फक्त प्रवेश घ्यायचा आणि परीक्षा द्यायची, कॉप्या करायचं आणि पास व्हायचं. व्हेरी गुड. पहिले दाखले द्या म्हटलं यांना, लगेच जाऊ द्या, एका मिनिटात जाऊ द्या. ज्यांना शिकायचं का आणि कशासाठी हेच माहित नाही त्यांना समजून सांगण्यात काही मजा नाही, त्यांच्याकडे डोकं फोडून घेण्यात काही मजा नाही. दादा पाटील महाविद्यालयाची परीक्षा कडक घेतली जाते असा एक सगळीकडं प्रोपोगंडा केला गेलेला आहे. मी तर म्हणतो असा एक प्रयोग इंग्रज सर राबूया. प्रश्नपत्रिका आपण सेट करायची, सगळ्यांना गाईड द्यायची, सगळ्यांना गाईड द्यायची आणि लिहा पाहून म्हणायचं. पण प्रश्नपत्रिका आपण सेट करायची. करायचं का प्रयोग? पाहू किती मुलं काय छलांग मारतात ते. काय मला कळत नाही नव्या पिढीचं. शॉर्टकट काय आपल्याला लागतं मला कळत नाही. आम्ही नापास निश्चित झालो आयुष्यामध्ये, निश्चित झालो, पण अभ्यासाची बेईमानी नाही केली. प्रांजळपणानं प्रामाणिकपणानं केलेल्या कामामुळेच आम्ही उंचीवर जाऊ शकलो. आणि तेच होतं आज दादा पाटील मध्ये प्रवेश मिळावा म्हणून झुंबड उडाली आहे पालकांची. का तर पालकांचे डोळे उघडले, डोळे उघडले. शॉर्टकट नाही चालू शकत जगात नेहमी. एखाद्या वेळी सक्सेस होईल, दुसऱ्या वेळी सक्सेस होईल, नेहमीच होतो असं. आणि शॉर्टकटनी गेलेली माणसं नंतरच्या काळात योग्य ध्येयापर्यंत पोहोचतील त्याची गॅरंटी. काय त्रास होईल थोडासा, परीक्षा घेताना त्रास. आमच्याकडे XYZ काही स्टुडंट्स आहेत, ते फुल गॅरंटेड असं राहिले का आम्ही सहज कोणत्याही शिक्षकाच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो. परीक्षेच्या काळात आम्ही पहिल्या पेपरला तर येण्यातच काढलं शिक्षकाने, केल्या 2 कॉप्या, दुसऱ्याला पण केल्या 2 कॉप्या. एक दिवस धाड आली, विद्यापीठाची धाड पडते ना, नेमके ते सापडलं, कॉपी केस झाली, नापास तर झाले, निकाल त्यांचा थांबवला गेला. तेच बोर्डाच्या परीक्षेला झालं माहितीये का बाहेर. आणि मग अशा कुबड्या घेऊन आपल्याला का शिकायचं? कुबड्या घेऊन कॉन्फिडन्स पाहिजे ना, आत्मविश्वास पाहिजे. काय अभ्यासाला काही म्हणत नाही माणूस. आणि म्हणून मग
कॉपी करू देत नाही म्हणून कॉलेज बदलायचं, हे काही कारण नाही होऊ शकत. अशी मुलं मला नाही वाटत आयुष्यातल्या उच्च ध्येयापर्यंत पोहोचतील. म्हणून मार्क ही गोष्ट मॅटर करत नाही, नापास होणं ही गोष्ट मॅटर करत नाही, आणि शॉर्टकट तर अजिबात नको आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात शॉर्टकट नाही चालत. उद्याच्या बाजारामध्ये टिकून राहायचं असेल, ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, तोच टिकणार आहे. असे डिग्री होल्डर लाखोनं पडलेले आहेत, लाखोनं पडलेले आहेत. आणि म्हणून फक्त पदवी प्राप्त करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट अजिबात नाहीये. त्याच्यासाठी हे सगळे प्रोग्राम आहेत, हे जे काही वेगवेगळे प्रोग्राम्स राबवले जात आहेत, हे त्याच्यासाठी आहे. तुमच्या आत जे जे घडले त्याला बाहेर काढून एक पैलू पाडण्यासाठी आहे, पैलू पाडण्यासाठी. आणि आयुष्यामध्ये मग काय शिकायचं याची जी उत्तरं असतील तर फक्त आपण आत डोकावलं पाहिजे. मला काय शिकायचं, का, याची उत्तर आपण स्वतःला विचारून शोधली पाहिजे. काय शिकायचं, कशासाठी, ते कसं शिकायचं आणि कसं शिकवायचं तुम्हाला ते सांगण्यासाठी आम्ही आहोत. त्या कॉलेजमधले विविध डिपार्टमेंट्स आहेत. काय शिकायचं हे तुम्ही आता वाचता, ऐकता, ब्रिज मधून समजून घेता. उद्यापासून प्रत्यक्ष शैक्षणिक अध्यापन प्रक्रिया सुरू होईल. काय शिकायचं ते कळेल, कसं शिकायचं ते आम्ही ठरवू. फक्त काय शिकायचं एवढा एक प्रश्न तुमच्या संबंधातला, म्हणून मी तो प्रश्न सर्वांच्या समोर मुद्दाम ठेवलेला आहे. तो प्रश्न समोर ठेवून तुमच्यापुढे हे मांडलेलं आहे. तुम्हाला सगळं आता महाविद्यालय काय काय चालतं, काय काय नाही, एनसीसी विभाग कसा आहे, पॅरामिलिटरी काय आहे, जिमखाना काय करतो, कल्चरल काय करतं, तेजस्विनी मंच काय आहे, तो मुलींच्या उन्नयनासाठी काय काम करतो, किंवा आपल्याकडे आयडियाचा आविष्कार नावाची गोष्ट राबवली जाते, ती पण कळली असेल बऱ्यापैकी. कळली का? आयडियाचा आविष्कार याच्यावर कोण बोललं का तुमच्याकडून? कॉलेजमध्ये आयडियाचा आविष्कार नावाची गोष्ट राबवली जाते, याच्यावर कोण बोललं का? बोललं की नाही बोललं? किती जण आहेत त्यांना त्यांच्या समोर कळलं आयडियाचा आविष्कार राबवलं जातं? हात वर करा. आयडियाचा आविष्कार नावाचा प्रोग्राम कॉलेजमध्ये राबवला जातो. किती जणांना कळलंय? हात वर करा. नाही कळलं? तुमच्यापैकी एवढे सायन्सचेच दिसतात 4-5. आर्टच्या मुलांना नाही कळलं का? नव्हतात तुम्ही तेव्हा. कॉमर्सच्या सर आयडियाचा आविष्कार मी सांगितले म्हणजे 8 दिवसातलं एक महत्वाचा पैलू सांगितलेला आहे, पण तो आपल्या अजून लक्षात नाही. सांगितलेला आहे पण विचार करा बरं का. आयडियाचा आविष्कार हा असा उपक्रम आहे की संशोधन नावाची गोष्ट जी आहे, जसं आता ही जी मुलं सांगत होती आपलं फेल्युअर, असं काही नाही. सायन्स फॅकल्टीमध्ये येणारे असो किंवा काय, या भारताचा जर तुम्ही ग्राफ पाहिला, एक काळ आपल्याकडे संशोधनाची मोठी परंपरा होती असं म्हणतात, पण आज आपण संशोधनाच्या क्षेत्रात जगाच्या तुलनेत फार मर्यादित आहोत. म्हणजे ज्यावेळी आपल्याला संगणक प्रणालीच्या संदर्भातलं तंत्रज्ञान जे आहे हे मिळवण्यासाठी राजीव गांधींनी अमेरिकेला विनंती केली, त्यावेळी अमेरिकेनं नकार दिला, कारण त्यांची मोनोपॉली होती, त्याच्यात मक्तेदारी होती. आणि मग त्यावेळेस राजीव गांधी यांनी विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं आणि त्यांना चॅलेंज दिलं. विद्यापीठामध्ये सिडॅक नावाची एक संस्था स्थापन केली आणि चॅलेंज दिलं की आपल्याला स्वतःच्या बळावर स्वतःचं संशोधन करून तुम्हाला संगणक प्रणाली डेव्हलप करायची. या संशोधकांनी रात्रीचा दिवस करून हे चॅलेंज स्वीकारलं. म्हणजे भारतीय माणूस चॅलेंज स्वीकारलं तर काय
काहीही करू शकतो, वर्ल्ड कप सुद्धा जिंकू शकतो, बरोबर की? पण चॅलेंज स्वीकारलं आणि महासंगणक बनवला, परम संगणक ज्याला आपण म्हणतो, आणि जगाला आश्चर्यचकित केले. आज भारतीय तंत्रज्ञानामध्ये, भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये IT सेक्टर्स मधून जाणारा जो काही आपला या ठिकाणचा विद्यार्थी वर्ग आहे आणि त्याचा दबदबा जो आहे बाहेरच्या सिलिकॉन व्हॅली वगैरे भागात, हा जबरदस्त असतो. ठरवलं तर खूप आहे. आणि मग तुम्हाला प्रत्येकाने एक गॉड गिफ्ट दिलेले आहे. मेंदू नावाची गोष्ट आहे आणि तिच्यामध्ये अनेक विचार, कल्पना, आयडियाज तयार होत असतात. त्याला योग्य अशा पद्धतीचं स्टेज मिळावं म्हणून आपण आयडियाचा आविष्कार नावाचा प्रोग्राम राबवतो. तुम्हाला सुचलेल्या आयडियाला बाहेर काढण्यासाठी, त्याचा आविष्कार करण्यासाठी हा प्रोग्राम आपण घेत असतो. आणि विद्यापीठाच्या लेव्हल पर्यंत त्याच्या स्पर्धा पण घेत असतो, आपल्या पण इथं घेतल्या जातात. आणि त्याच्यातून ज्या मुलांना उत्तम आयडिया सुचतात त्यांना गायडन्स करून त्यांचे आविष्कार प्रोजेक्ट मध्ये रूपांतरित करून ते वरती पाठवले जातात. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्यानं, म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी त्याची आयडिया प्रत्यक्ष त्यावेळी राबवली आणि ती प्रत्यक्षात आली. आम्ही स्वतः कॉलेज म्हणून त्याला प्रोत्साहन देऊन आणि मदत करून 50,000 रुपयाची मदत कॉलेजनं केली आणि त्याला पेटेंट मिळवून दिलं. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था सगळी पेटेंटवर आहे. कोरोनाच्या काळात जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था ढासळलेल्या असताना फक्त अमेरिका एकमेव असा देश होता की तिथं पेटेंट्सची संख्या जास्त असलेले लोक असल्यामुळे त्यांचं आपोआप त्यांना उत्पन्न जात होतं. काही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. 14पेक्षा अधिक शिक्षकांनी इथं पेटेंट्स मिळवलेले आहेत. पेटेंटच्या बाबतीत भारताचा ग्राफ फार खाली आहे. लक्षात घ्या. आपण इथून ते करतो आहोत या लोकल टू ग्लोबलच्या याच्यामध्ये मुलांना प्रोत्साहन देतो आहोत त्यांच्या आयडियांना बाहेर काढण्यासाठी. म्हणून आयडियाचा आविष्कार नावाचा जो उपक्रम आहे तो कशासाठी आहे तर तुमच्या आत असलेल्या ह्या सगळ्या क्षमतांना बाहेर काढण्यासाठी. प्रत्येकाला वेगवेगळी क्षमता आहे. निसर्गाने काय सगळ्यांना एकच क्षमता देऊन जन्माला नाही घातलेलं. कुणामध्ये स्पोर्ट्स स्पिरिट दिलेलं आहे, कुणामध्ये लिटरेचर स्पिरिट दिलेलं आहे, कुणामध्ये संशोधनात्मक ज्याला आपण रिसर्च स्पिरिट दिलेलं असतं, कुणामध्ये सोशल स्पिरिट दिलेले असतात. प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे. असा एकही नाही. म्हणजे दगड सुद्धा आपण आकार दिला तसा वळतो. लक्षात घ्या. आपण तर दगड नाही आहोत. आपण जिती जागती जिवंत हाडा मांसाची माणसं आहोत. आपण दगड नाही आहोत. दगडाला सुद्धा आकार दिला तर त्याच्यातून मूर्ती घडते. आपण तर माणसं. आपल्या आत जे काही आहे ते ओळखता येणं, त्याचा शोध घेणं किंवा इथं जी काही उपलब्ध करून दिलेल्या संधी आहेत सगळ्या त्या संधीचा फायदा उचलत असताना त्या कलानं पुढे जाणं आणि स्वतःला त्या क्षेत्रात उंचीवर घेऊन जाणं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे. म्हणून म्हटलं मी की आम्ही कोण आहोत तर फक्त तुमचे फिलॉसॉफर गाईड आहोत. आम्ही तुमच्या कुबड्या नाही. आणि कुबड्या घेऊन चालणारी माणसं ज्यांना कुबड्या घेऊन चालायची सवय आहे अशा पद्धतीच्या मी प्रतिकात्मक अर्थानं बोलतोय. ज्याला कुबड्या घेऊन चालायची सवय आहे, ज्याला दुसऱ्यावर अवलंबून राहून चालायची सवय आहे अशी माणसं आयुष्यात कधी धोका खातील सांगता येत नाही. म्हणून आम्ही फक्त तुमचे फिलॉसॉफर गाईड आहोत. तुमच्या कुबड्या नाही आणि कुबड्या घेऊन चालायचं नाही. आणि मग चालण्यासाठी रस्ता असतो, रस्त्यासाठी चालणं नसतं असं काहीतरी कोणतरी म्हटलेलं आहे. पण मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं, तुम्हाला
विशिष्ट पद्धतीचा रस्ता तयार करून देणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करू. कॉलेज म्हणून ह्या गोष्टी तुमच्यापुढे ठेवलेल्या आहेत. फक्त त्या रस्त्यावरून चालायचं की नाही चालायचं, किती चालायचं किती नाही चालायचं, कसं चालायचं कसं नाही चालायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही ठरवायचं आहे. एखादा म्हटलं